जालन्यातून बातमी बघतो आहोत। जालन्यामध्ये वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर सुद्धा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या एकूण 6 आरोपींवर परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधून हद्दपारीची कारवाई झालेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे। त्यातले 6 जण मनोज जरांगे यांचे निकटवर्ती आहेत, एक तर मेहुणा आहे। हा विलास खेडकर कोण आहे त्यावर आपण नजर टाकूया, बघूया हा कोण आहे विलास खेडकर। विलास हरिभाई खेडकर हा जरांगेंचा मेहुणा आहे। जालना, बीड, परभणीतून 6 महिन्यांसाठी या विलासला तडीपार करण्यात आलेला आहे। 2021 मध्ये अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। 2023 मध्ये जालन्यातील शहागड इथं बस जाळण्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। 2023 मध्येच गोदावरी नदीतून 4,81,000 रुपयांची वाळू चोरी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। 2023 मध्ये गोदावरी नदीतून 500 ब्रास वाळू चोरी केली या विलासनं। विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई झालेली आहे।